हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. गेल्या 4-5 दिवसापासून मिशन साफसफाईमध्ये इतकी बिझी होती ना की गार्डनमध्ये काय चाललंय याकडे अजिबात लक्ष नव्हतं. आणि आज ना सकाळी उठल्याबरोबर जेव्हा मी या ॲडेनियमच्या झाडाकडे बघितलं, मन अगदी प्रसन्न झाला होता. मी नेहमी म्हणत असते की माझ्या गार्डनमध्ये फारशी तेवढी फुलं नाही. सो आज जे आहे ना, या झाडावर इतकी सुंदर फुलं बघूनच मला एकदम असं आश्चर्यचकित झालं की म्हटलं हे मॅजिक कसं काय झालं. 4-5 दिवस क्लिनिंगमध्ये बिझी होते आणि त्या दरम्यान गार्डनमध्ये मला इतकं सुंदर गिफ्ट मिळालेलं आहे ना, त्यासाठी मी गॉडला खूप खूप धन्यवाद देते. खरंच आजचं मॉर्निंग फील जे आहे ना ते खरंच खूप स्पेशल आहे. सो आजचा दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आज मला एक मोठा टास्क पूर्ण करायचा आहे. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं माझ्या भावाचं लग्न आहे आणि आत्ता लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. आज आपण जाणार आहोत मस्त कपड्याची शॉपिंग करायला. मम्मी, पप्पा, भाऊ, वहिनी आणि सगळे पाहुणे माझ्याकडे येणार आहे. म्हणूनच एवढ्या दिवसाची जी आहे ना घराची साफसफाई चालू होती, कारण वर्षभर कोणीच येत नसते माझ्याकडे आणि यावेळी घर अगदी चकचक म्हणजे करून मी म्हटलं चला जे काही पाहुणे येणार आहे, कारण नवरीकडची सुद्धा पाहुणे माझ्याकडे येणार आहे, म्हणून मी सगळं घर असं चकचक करून घेतलेलं आहे. आणि अजून एक स्पेशल प्लॅन म्हणजे आज मी सकाळी सुटल्याबरोबर बनवती आहे गुलाबजामुन. कारण होणारे नवरी जे आहे ना पहिल्यांदा माझ्या घरी येत आहे. म्हणजे माझा भाऊ तर माझ्याकडे शिकत होता त्याच्यामुळे त्याचं नाही, पण त्याची जी होणारी बायको आहे ना ती पहिल्यांदा घरी येत आहे. म्हणून मी ठरवलं माझ्या छोट्याच्या भावाचं आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं केळवण जे आहे ना ती मी एकत्र करीन. म्हणून मी सकाळी उठून हे गुलाबजामुनचं प्लॅन जे आहे ते केलेलं होतं. केळवणचं व्लॉग तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. आजचा व्लॉग पूर्णपणे शॉपिंग व्लॉग जो आहे तोच असणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, मी खूप जास्त एक्सायटेड आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करायला. तुम्ही किती एक्सायटेड आहात हे मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आणि आता मी काय काय म्हणजे तुमच्यासोबत शेअर करू शकते किंवा किती काय मी शूट करू शकते हे आता इन फ्युचरच तुम्हाला समजेल. सो चला, इथे गुलाबजामुन जे आहे ना मस्त तळून घेतलेले आहे. सो सकाळी सकाळी वेळ जरा कमी होता, कारण 10-11ला मला निघायचं होतं नागपूरसाठी. सगळी शॉपिंग नागपूरलाच होणार आहे आणि इथून 1 ते 1.5 तास आम्हाला लागणार आहे. सो म्हणून मी अगदी 6 वाजता उठून जे आहे ना आधी गुलाबजामुन बनवून घेतले. साईड बाय साईड गुलाबजामुन तळताना जे आहे ना मी साईड बाय साईड इथे गुलाबजामुनचं पाकसुद्धा तयार करून घेतला. पाकात गुलाबजामुन टाकून दिले. आता हा मोठा टास्क माझा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतरचा दुसरा टास्क म्हणजे असा की जे काही पाहुणे येणार आहेत ना ते अगदी मॉर्निंगला निघालेले होते. म्हणजे मी 6 वाजता इकडे कामाला लागली, तेवढ्यात ते 6 वाजता तिथून गावाकडून निघाले होते नागपूरसाठी. सो सगळे फक्त नाश्ता करून येणार आहेत, म्हणून मी इथे ना सगळ्यांसाठी मसाला भात जे आहे ना ते बनवून घेते आहे. तर चला, तुम्हाला पटापट जे आहे ना रेसिपी शेअर करून टाकते. सो मी इथे थोडंसं लसण जिऱ्याचा तडका टाकला, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कांदा टाकला, शेंगदाणे टाकले आणि कढीपत्त्याचे पाणी भरपूर सारे टाकलेले होते, कारण खूप जास्त मला इथे जे आहे ना मसाला भात बनवायचं होतं. त्यानंतर थोडंसं जे आहे ना वाटलेलं मसाल्याचं वाटण टाकलं. त्यानंतर त्यात मिरची घातली आणि खूप सारे बटाटे घातलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. फ्लावर्स टाकले, म्हणजे काय होते ना सगळ्या वस्तू अवेलेबल असले की मग मसाला भात तर छान बनतोच. सो वाटाणे सुद्धा टाकलेले होते आणि एवढ्या प्रकारे मी इथे जे आहे ना आधी पूर्ण जे काही मी इथे व्हेजिटेबल्स ॲड केले ना ते सगळे मी असे परतून घेते आहे. टोमॅटोसुद्धा मी ॲड करत असते, त्याच्याने मसाला भातने एकदम छान असं मऊ होत असतो. आणि मला खूप रुखसुख मसाला भात तेवढं काही आवडत नाही, म्हणून मी टमाटर जे आहे ना ते आवर्जून टाकत असते. आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, भात कधी कधी कडक येऊन जातो, म्हणून मी इथे टमाटर टाकलेले आहेत. त्यानंतर 2 मोठे चमच मीठ टाकलं आणि जे काही माझ्याकडे सुके मसाले होते, जसं धन्याचं पावडर होतं, मिरची पावडर, कारण मी मिरची जी वापरली ना ती खूप अशी तिखट नव्हती, म्हणून मी वरून जे आहे ना 1-2 चम्मच मिरची पावडरसुद्धा टाकलं आणि हळद टाकली. आणि जो नेहमीचा माझा भाजीचा मसाला असतो सुरुची मसाला ते टाकून घेतलेला आहे. बाकी मी इथे ऑप्शनलमध्ये काहीच असं वेगळं ॲड केलेलं नाही आहे. त्यानंतर हे जे काही भाजीचं मी टाकलेलं होतं ते सगळं असं शिजू दिलं. त्यानंतर इथे जे आहे ना राईस टाकून घेतलेला आहे. आता
ही एवढी प्रिपरेशन तर सगळं बरोबर झालं होतं. यानंतर घडी एवढ्या फास्ट चालत होती ना की मुलांना उठवा, त्यांची तयारी करून द्या, चिऊला रेडी करा, त्यांचे कपडे काढून द्या आणि हीच भानगड माझी सुरू होती. म्हणजे जेवढा टाईम मी व्हेजिटेबल्स इथे शिजवायला ठेवलं होतं ना तेवढ्या टाईमामध्ये दोघांचे कपडे काढून आले आणि त्यानंतर इथे राईस टाकला आणि पटकन भात शिजला पाहिजे म्हणून मी इथे गरम पाणी जे आहे ना असं ॲड केलेलं आहे. यानंतरची प्रोसिजर मी काही शूटच करू शकले नाही. सो खूप खूप सॉरी, कारण इतकी घाई झाली होती आणि सगळ्यांचे फोन येत होते की सगळे पोहोचले होते आणि मीच खूप उशिरा निघाली होती घरून. कारण तुम्हाला तर माहितीच आहे सकाळपासूनचं मी छोटा मोठा रुटीन तुम्हाला शेअर केलंच. त्यानंतर मस्त रेडी होऊन मी मस्त केस जे आहे ना ते वॉश केले होते, त्यामुळे मी लगेच असं क्लचर घातला आणि जसंच्या तशी मी निघाली. सो रस्त्यामध्ये ना खूपच भयंकर ऊन होती, गरमी तर खूपच जास्त होती. त्यानंतर नागपूरमध्ये इथे आल्या आम्ही एका शॉपमध्ये आलेलो आहोत, साडी निकेतन म्हणून खूप फेमस शॉप आहे नागपूरचं. तिथे म्हणजे साड्या खूप छान आणि खूप म्हणजे अशा जे ओरिजिनल पैठणी म्हणतात किंवा ओरिजिनल साऊथ पॅटर्न म्हणतात ना तशा साड्या ज्या आहेत ते इथे मिळत असतात. सो आधी जे आहे ना आम्ही इथे साऊथ पॅटर्नच्या साड्या बघितल्या. सो मग आम्हाला सगळ्यांचं मत असं झालं की साऊथ पॅटर्न जे आहे ना ते नवरीच्या हिशोबाने खूप सिम्पल होऊन जाईल. सो म्हणून आम्ही चेंज केला. त्यानंतर वर्कवाली बघितली रेड कलरची, ती पण खूप हेवी बजबज वाटत होती. त्यानंतर जी साडी घेतली ना ती मी आत्ताच रिव्हील करत नाही, सो ते लग्नाच्या दिवशीच रिव्हील होईल. त्यानंतर जो मी मसाला भात आणला होता त्याचा नंबर आम्ही इथे लावलेला होता. सोबत मी दह्याची कढीसुद्धा बनवून आणलेली होती आणि मस्त असं फॅमिली टाईम जो म्हणतो ना आपण तो मस्त आम्ही इथे एन्जॉय केलं. त्या शॉपवाल्या दादांनी आम्हाला परवानगी दिलेली होती. मस्त इथे बसून आम्ही मस्त आमची म्हणजे छोटीशी किटी पार्टी म्हणतात ना तशा टाईपचं आम्ही इथे एन्जॉय केलं. त्यानंतर तिच्यासाठी जे आहे ना आम्हाला लेहंगा बघायचं होतं. सो तिने 1-2 लेहंगा ट्राय केले. इथे अजिबात व्हिडिओ शूटिंग नव्हती म्हणजे अलाउड. तरी पण मी चोरून लपून इकडून तिकडून छोटे छोटे क्लिप्स घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्यानंतर इथे भरपूर असे लेहंगे बघितले आणि लेहंगे बघितल्यानंतर ना म्हणजे खूप छान कलेक्शन होता. सो हा व्हाईट जो आहे ना तो मला खूप जास्त आवडला होता माझ्यासाठी. आता बघूया इन फ्युचर मी तो घेते की नाही, हे तर मी तुम्हाला आता लग्नामध्येच रिव्हील करणार आहे. त्यानंतर लेहंगा वगैरे जे आहे ना घेऊन झालेलं होतं. त्यानंतर आम्ही इथे आलिशानमध्ये आलो होतो. सो आलिशानमध्ये ना फक्त जेंट्ससाठी जे आहे ना खूप छान छान कलेक्शन आहे आणि थोडं कॉस्टली आहे. पण खरंच म्हणजे मी काय सांगू, म्हणजे आतमध्ये तर मी गेली कारण 2-4 दिवसानंतर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करते आहे, म्हणजे शेअर करते आहे. सो इतका सुंदर आणि जबरदस्त कलेक्शन होता ना, म्हणजे नागपुरामध्ये आम्हाला खरंच खूप सगळ्यांचे कपडे आम्ही घेऊन घेतलेले होते. सो इथे आधी तर आम्ही नवरदेवाचे कपडे बघण्यासाठी आलेलो होतो, पण इथला डेकोरेटिव्ह आणि प्रत्येक असं जे शोपीस आहे ना एक एक म्हणजे असं जो राजे महाराजे असतात ना तशा टाईपचं या शॉपला असं सजवलेलं होतं, जे खरंच मला खूप जास्त युनिक वाटलं. कारण मी फर्स्ट टाईम इथे आलेली होती आणि हे स्टॅच्यू वगैरे बघून ना माझ्या भावाची मुलगी तर बापरे, तिला असं वाटत होतं की कोणीतरी बसून आहे. ती इतकी एन्जॉय करत होती ना, ती मध्ये मध्ये दिसेल पण तुम्हाला व्हिडिओमध्ये. सो हा आहे माझा लहान भाऊ ज्याचं लग्न आहे. सो याच्यासाठीच एवढी सगळी शॉपिंग जी आहे ती चाललेली आहे. त्यानंतर इथे जे आहे ना आम्ही माझ्या भावासाठी शेरवानी बघितली आणि जेव्हा तो घालून आला ना तेव्हा आम्ही इतके हसलो की भयानकच. म्हणजे तो लूक आम्हाला अजिबात आवडलेला नव्हता. सो मग ते चेंज करून म्हटलं चला कोट सूटमध्ये बघूया. आणि माझं बॅकग्राऊंडमध्ये शूटिंग करणं जे आहे ते सुरू होतं कारण इथे फुल परमिशन होती शूटिंगची. सो अशा प्रकारे हे प्रत्येक फ्लोअरवर जे आहे ना काहीतरी युनिकनेस म्हणून असं डेकोरेट केलेलं होतं. सो म्हटलं एवढा सुंदर चान्स मिळालेला आहे शूटिंगचा तर तो कशाला सोडायचं, म्हणून मी इथे जे आहे ना ते शूट केलं. शेरवानी कुणालाच आवडली नव्हती म्हणून आम्ही परत फोर्थ जे म्हणजेच फोर्थ
फ्लोअरवर गेलो, त्यानंतर तिथे बघितले. सो इथे थोडे रेंजमध्ये हाय होते, थोडे कॉस्टली होते. मग इथे आम्ही 2-4 शेरवान्या बघितल्या, जे रणवीर सिंग वगैरे घालतात ना त्यांच्या सॉन्गमध्ये वगैरे किंवा पिक्चरच्या शूटिंगमध्ये, तशा प्रकारे बघितलं एक म्हणजे असं शेरवानी. सो इथे पण खरं सांगू तर इथून ना, जसं लग्नाचं मेळावा कसं राहते, इकडून नवरी नवरदेव येतात, तिकडून नवरदेव, इकडून नवरी. सो इथे सगळे दुल्हे होते आणि इतकी मजा येत होती. आम्ही इतके बॅकग्राऊंडमध्ये एन्जॉय करत होतो, म्हणजे एक 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 शेरवानी घालून घालून येत होते आणि इतकं म्हणजे बापरे, म्हणजे खूप हसलो आम्ही, खूपच जास्त हसलो होतो. सो त्यानंतर ना सगळं असं छान त्याला शेरवानी वगैरे घालून दाखवले, पण ती काही शेरवानी आम्हाला आवडली नाही. पण आम्ही घेतलो तिथेच. आता ती पण मी तुम्हाला लग्नातच रिव्हील करणार. त्यानंतर नवरी नवरदेवाचे जे काही बाकीचे छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत ना, ते घेण्यासाठी आम्ही असे पागलासारखे मार्केटमध्ये फिरत आहोत. तुम्ही बघू शकता, अगदी मी कॅमेरा सुरू करून ठेवलेला होता. माझा भाऊ इतका चिडत होता, की एवढ्या गर्दीमध्ये तू शूट करताय हे, म्हणजे त्याचं असं होतं, की चल बाई रस्त्यावर तू लक्ष दे. पण माझं असं होतं, की नाही, माझे छोटे-छोटे क्लिप्स जे आहेत ते माझ्या व्हिडिओसाठी लागतात, तर मला तर शूटिंग करायचीच आहे. म्हणून मी आपली मस्त शूटिंग करत करत इथून म्हणजे पैदल आम्ही जात होतो ज्वेलरी शॉपमध्ये. सो आम्हाला भरपूर काही अशी ज्वेलरी घ्यायची होती, बँगल्स घ्यायचे होते, तिच्यासाठी सँडल घ्यायचे होते, चप्पल, म्हणजे सगळी शॉपिंग. म्हणजे आज आम्ही टार्गेट दिलेला होता, की कितीही वाजले तरी आम्हाला म्हणजे नवरी नवरदेवाची जी शॉपिंग आहे ना ती कंप्लीट करायची होती. सो त्यानंतर आम्ही इथे परत आलिशानमध्ये आलो, बाहेरून जे काय घेऊन परत आलिशानमध्ये आलो, कारण म्हणजे नवरदेवाचा कोट जो आहे ना, रिसेप्शनचा ड्रेस, तो घ्यायचा होता. सो त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. त्यानंतर ट्विनिंग करायची होती रिसेप्शनमध्ये दोघांनाही लूक. सो त्या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन आम्ही बघून आलेलो होतो. सो इथे खूप जास्त तर आम्ही टाईमपास केला नाही, फक्त त्यांना डायरेक्ट कलर सांगितला, की या कलरमध्ये आम्हाला हवं. सो आई वगैरे इतके थकले होते ना, पण इथे छान होतं. मस्त चहा आणून देणारे होते, पाणी आणून देणारे होते आणि सगळी सोय होती. टॉयलेट बाथरूम खूप छान होते इथले. त्यामुळे मी या शॉपला तर 100 पैकी 100 देईन, कारण मला खूप जास्त आवडलेला आहे. आणि इन फ्युचर कधीही मला जर जेंट्ससाठी शॉपिंग करायची असली, की मी इथेच नेणार, कारण खरंच खूप फॅसिलिटीज खूप छान होत्या, डेकोरेशनही खूप छान होतं. आपण म्हणजे एवढा मोठा शॉप असून त्यांनी म्हणजे असं काही म्हणजे मला काहीच म्हणजे असं म्हटलं नाही. मी एवढं सगळं डिटेलमध्ये शूट केलं तरी पण त्यांनी कोणीच म्हणजे काहीच म्हटलं नाही आणि मला ते खूप जास्त आवडले. नाहीतर छोट्या शॉपमध्ये गेलं तरी शूटिंग नॉट अलाउड करत असतात. त्यानंतर मी हिंदीचे बॉक्सेस घ्यायचे होते, तर इथे एक अत्तरचं दुकानाची लाईनच होती. सो इथे आम्ही आलेलो होतो. सो मेहंदीचे बॉक्सेस वगैरे घेतले इथे. आणि आत्ता जे आहे ना 9:30 वाजले होते, आम्हाला तुमसरला परत जायचं होतं. सो इथे येऊन आम्ही धाब्यावर मस्त जेवण केला आणि जेवणासोबतच मी व्हिडिओ इथेच थांबवते. केळवणचा जो व्हिडिओ मी प्लॅन केला होता तो आजवरून उद्यावर ढकलण्यात गेलेला आहे, कारण खूप जास्त उशीर झालेला होता. आम्हाला घरी पोहोचेपर्यंत 1 म्हणजे वाजलेला होता. म्हणून मग म्हटलं चला उद्या सकाळी फ्रेश मस्त तयार होऊन करूया. सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.